हा तरुण आपल्या भविष्याचा विचार करून कामाच्या शोधात गावातून थेट शहरात दाखल झाला. तेथे त्याला एका ढाब्यावर काम मिळाले. त्याच्या कामगिरीवर खुश झाल्यामुळे मालकाची पत्नी प्रतीक्षा त्याच्याकडे आकर्षित झाली. सुरुवातीला त्यांचं नातं प्रेमात रूपांतर झालं आणि काहीच दिवसांत प्रतीक्षाच्या मनात शारीरिक इच्छांचा ज्वाळा पेटला. तिने अजयकडे स्पष्टपणे शरीरसुखाची मागणी केली. कदाचित हा अनुभव अजयसाठी नवा आणि उत्साहवर्धक होता. तो आतुरतेने रात्रीची वाट पाहत होता. अखेर त्या रात्री दोघे एकमेकांच्या सहमतीने जवळ आले आणि त्यांच्या संबंधांना सुरुवात झाली. पण अजयला कदाचित याची कल्पनाही नव्हती की या नात्याची किंमत त्याच्या प्राणामध्ये भरली जाणार आहे. हृदय हादरवणारी ही घटना 13 जानेवारी रोजी मुंबई मार्गावरील एका ढाब्यावर घडली. अजय चटणे, वय 24. हा तरुण त्या ठिकाणी फक्त 15 दिवसांपासून काम करत होता. ढाब्याचा मालक कपिल मोटे याची पत्नी प्रतीक्षा, वय 29. तिचे अजयवर प्रेम जडले आणि त्यातूनच या अनैतिक नात्याची सुरुवात झाली. 13 जानेवारी रोजी अजयची हत्या करण्यात आली आणि ही हत्या कोणी केली तर कपिलनेच. स्वतःच्या पत्नीचा विवाहबाह्य संबंध उघडकीस आल्यानंतर कपिलला आधीपासूनच संशय होता, कारण त्याने आपल्या बायकोच्या मोबाईलमध्ये अजयसोबतचे अश्लील चॅट्स पाहिले होते. लग्नकार्याच्या निमित्ताने बाहेर जात असल्याचे सांगून कपिलने जाणीवपूर्वक पत्नी प्रतीक्षा आणि अजय यांना पकडण्याचा डाव रचला. रात्री 2च्या सुमारास तो अचानक परत आला आणि पाहतो तर अजय आपल्या नेहमीच्या झोपेच्या जागी नव्हता. कपिल थेट वरच्या खोलीपाशी गेला आणि आतून येणारे आवाज त्याच्या संशयाला पुष्टी देणारे होते. दरवाजाला खटखट केल्यावर प्रतीक्षाने दरवाजा उघडला आणि दोघेही अर्धनग्न अवस्थेत कपिलसमोर आले. संतापलेल्या कपिलने हातात घेतलेल्या लोखंडी रॉडने अजयवर हल्ला चढवला. त्याचा उद्देश दोघांनाही संपवण्याचा होता. मात्र प्रतीक्षाच्या किंकाळ्यांमुळे ढाब्यावरची मंडळी जागी झाली. त्यांनी कपिलला अडवले, पण तोपर्यंत अजय गंभीर जखमी झाला होता. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. घटनेनंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि कपिलला अटक करण्यात आली. अजयचा मृतदेह त्याच्या मूळ गावाकडे रवाना करण्यात आला. या संपूर्ण घटनेतून शिकण्यासारखं खूप काही आहे. सर्वात पहिलं म्हणजे अनैतिक प्रेमसंबंध आणि शारीरिक आकर्षण किती घातक ठरू शकतात याचं हे जिवंत उदाहरण आहे. प्रतीक्षा या विवाहित महिलेने एका परक्या तरुणाकडे आकर्षित होऊन केवळ स्वतःचा नव्हे तर त्या तरुणाचाही जीव घेतला. अजयने फक्त भावना आणि आकर्षणाच्या भरात घेतलेला निर्णय त्याच्या मृत्यूचे कारण ठरले. या घटनेत कपिलचा राग समजण्याजोगा असला तरी कायद्याच्या मार्गाऐवजी हिंसेचा मार्ग त्याच्यावरही गुन्हा लादतो. प्रेमाला वयाची आणि नात्याची मर्यादा असावी लागते, अन्यथा परिणाम भयंकर असतो. ही घटना सामाजिक दृष्टिकोनातून विचार करताना आपल्याला शिकवते की क्षणिक वासनेच्या आहारी गेल्यावर आयुष्याची किंमत मोजावी लागते आणि अनैतिकतेचा शेवट बहुतेक वेळा विनाशातच होतो. या घटनेविषयी आपली प्रतिक्रिया काय आहे? आम्हाला नक्की कळवा आणि अशाच सत्यकथा जाणून घेण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.